नमस्कार सगळ्यांना। आज मी तुम्हाला सरंगा फ्राय रेसिपी दाखवणार आहे। माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राइब नक्की करा, कमेंट्स करा। तर अशा प्रकारे मी सरंगा फ्राय करायला घेतला होता। त्याच्या आधी मी स्वच्छ धुवून घेतला होता, मार्केटमधून काही साफ करून आणला नव्हता। तर इथे अशा प्रकारे व्यवस्थित त्याला साफ केला, बारीक बारीक पीसेस केले होते त्याचे। त्याला मी नंतर स्वच्छ धुवून घेतला 4-5 वेळा, तिखट मीठ लावून मुरायला ठेवला होता। त्याच्यामध्ये मी तिखट मीठ, गरम मसाला, हळद, मटन मसाला, चिकन मसाला सगळे मसाले ॲड केले होते आणि कोकम लावलं होतं। तुम्ही लिंबू लावला तरीही चालेल। आणि अशा प्रकारे रव्यामध्ये फ्राय करायला घ्यायचा। जास्त तेल टाकायचं जेणेकरून खरपूस भाजून जातो। चांगला खालीवर करायचा जेणेकरून कुठे करपू नये म्हणून। अशा प्रकारे मी फ्राय करायला ठेवला आणि तुम्ही वरून कोथिंबीर फ्लेवर दिला तरीही चालेल, कोथिंबीर टाकलात तरीही चालेल, नाही टाकलात तरीही चालेल। तर अशा प्रकारे मी काही कोथिंबीर टाकली नव्हती। अशा प्रकारे 5-10 मिनिटांनी मी खालीवर करायला घेतला होता आणि हो आवर्जून झाकण मारायचं, झाकण मारून लवकर फ्राय होतो। अशा प्रकारे आपला सरंगा फ्राय झाला आहे। तर असं 5-10 मिनिटांनी खालीवर करून घ्यायचा, मस्त कुरकुरीत होतो। एक दिवस नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राइब करा।